नमस्कार मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण इंग्रजी विचारवंतांनी साहित्याची जी काही प्रयोजने सांगितलेली आहेत त्या प्रयोजनाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यांनी सांगितलेली साहित्याची जी प्रयोजने आहेत त्या प्रयोजनाचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। आपण या अगोदर भारतीय साहित्य विचारवंतांची जी साहित्याची प्रयोजने अभ्यासलेली आहेत त्यापेक्षा ही साहित्याची प्रयोजने वेगळी आहेत। काही प्रमाणात त्याच्यामध्ये साम्यही आढळतं, कारण काही प्रयोजने ही कशी आहेत तर भारतीय विचारवंतांच्या अनुषंगानेच आलेली आहेत, परंतु त्यामध्ये थोडं बहुत हे बदल आहे। त्यामुळे या प्रयोजनामध्ये आणि भारतीय साहित्य प्रयोजनामध्ये हे खूप बदल आहेत, त्याचं इथे आपल्याला अभ्यास करावा लागेल। आपण येथे जे आधुनिक विचारवंतांनी म्हणजेच भारतीय विचारवंतांच्या नंतरचे जे इंग्रजी विचारवंत आहेत त्या इंग्रजी विचारवंतांनी आपल्या साहित्याची जी प्रयोजने सांगितलेली आहेत त्या प्रयोजनाचा आपण येथे विचार करणार आहोत, कारण यांनी आपल्या परीने साहित्याची प्रयोजने ही मांडलेली आहेत। या प्रयोजनामध्ये त्यांनी विविध घटकांना काय केलेलं आहे, आपली वैचारिकता दाखवलेली आहे, कारण साहित्याच्या बाजूने त्यांनी आपली मतं येथे प्रकट केलेली आहेत। त्यामधलं सर्वात पहिलं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन म्हणजे पलायनवाद। आता पलायनवाद हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन त्यांनी भारतीय जे विचारवंत आहेत म्हणजेच भरतमुनी या विचारवंतांच्या अनुषंगानेच ते प्रयोजन मांडलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये साम्य आढळतं, कारण भरतमुनी आणि पलायनवाद या जे प्रयोजन आहे या प्रयोजनामध्ये साम्यता आढळून येते। कारण आपण एखाद्या गोष्टीपासून पलायन करतो, म्हणजे पलायन कशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तर दुःख, येथे दुःखाला पलायनवाद या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे। कारण मानव हा नेहमी दुःखापासून काय करत असतो तर पलायन करत असतो, म्हणजे त्यास दुःख नको असते। त्यामुळे येथे आपणास पलायनवाद हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे। कारण साहित्य कृतीमधून लेखकाला जेव्हा आपले जी अनुभवसृष्टी आहे तो अनुभवसृष्टी तो काय करत असतो, रेखाटत असतो। त्यामुळे लेखकाच्या दृष्टिकोनातून आलेली जी प्रतिमासृष्टी आहे त्याची जी वैचारिकता आहे ती वैचारिकता तो काय करत असतो, साहित्यामध्ये प्रकट करत असतो। म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं साहित्य तो लिहित असतो, परंतु येथे पलायनवाद हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे। त्यामुळे जेव्हा वाचक हा आपल्या दुःखांपासून त्याला जे असणारे जे दुःख आहेत त्या दुःख शमवण्यासाठी तो काय करत असतो, साहित्याचं वाचन करत असतो। म्हणजे इथे तो काय करत असतो तर आपले दुःख शमवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असतो। कारण साहित्य कृतीमधून आपणास जर आनंद मिळत असेल तर वाचकाला असणारे जे दुःख आहे ते दुःख तो काही क्षणासाठी विसरतो, म्हणजे इथे तो आपल्या दुःखापासून काय करत असतो तर पलायन करत असतो। असं हे पलायनवाद हे प्रयोजन आपणास येथे सांगावं असं वाटतं, कारण हे आधुनिक विचारवंत म्हणजेच इंग्रजी विचारवंतांच्या अनुषंगानं हे विचार आलेला आहे, हे प्रयोजन आलेलं आहे। त्यानंतरचं आहे जिज्ञासा तृप्ती। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी किंवा आपल्याला असणारी जी उत्कंठा आहे त्या उत्कंठेला आपण पूर्णत्वास नेण्यासाठी साहित्याचं काय करत असतो, वाचन करत असतो। त्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता इत्यादी घटक असतातच। त्याशिवाय शास्त्राच्या दृष्टिकोनातूनही आपणास माहिती मिळवावीच लागते। जेव्हा आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या मनामध्ये जिज्ञासा तृप्ती वाढते की एखाद्या घटकाविषयीचं आपल्याला माहिती असावी लागते, कारण त्यामध्ये सिलेबसला वेगवेगळे घटक असतात। तेव्हा आपणच त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागतो। तेव्हा आपण काय करत असतो तर विविध पुस्तकांची माहिती मिळवत असतो, तेव्हाच आपणास त्याविषयीची माहिती मिळत असते आणि आपली जिज्ञासा तृप्ती ही पूर्ण होत असते। त्याशिवाय
आपण साहित्यामधूनही जिज्ञासा तृप्ती ही आपल्या आपल्या पद्धतीने आपण काय करत असतो, पूर्ण करत असतो. काहींना कवितेमधून जिज्ञासा तृप्ती पूर्ण होते, काहींना कथेमधून, काहींना कादंबरीन. म्हणजे प्रत्येक घटक येथे प्रत्येक वाचकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. म्हणजे इथे वाचक हा महत्त्वाचा घटक आहे. कारण प्रत्येकाला आपापल्या परीने प्रत्येक साहित्य कृतीची आवड असते. तेव्हा तो काय करत असतो, आपल्या परीने आपली जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा तो पूर्ण करत असतो. म्हणजे इथे जेव्हा आपल्या मनामधील वेगवेगळ्या भावना आहेत त्या भावना तो काय करत असतो, तृप्त करत असतो. समजा एखाद्याला सुखी वातावरणामधले एखादं कथा किंवा कादंबरी आवडत असेल तर तो काय करत असतो, आनंद जीवनाचा इथे प्रत्यय आणून देत असतो. म्हणजे इथे त्यास आनंद मिळवण्याची जिज्ञासा पूर्ण होते. एखाद्याला भावनिकतेच्या दृष्टिकोनातून एखादं साहित्य आवडत असेल तर तो काय करेल, तर तिथे भावनिक जिज्ञासेच्या साह्याने तो काय करत असेल तर आपलं साहित्य वाचत असेल. म्हणजे इथे त्याची जिज्ञासा तृप्ती ही पूर्ण होते. येथे वाचक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, येथे लेखक दृष्टिकोन महत्त्वाचा नाही. कारण जिज्ञासा तृप्ती ही वाचकाच्या अनुषंगाने इथे अभिप्रेत आहे. त्यानंतरचं जे पुढचं जे प्रयोजन आहे तर ते आहे इच्छा पूर्ती. म्हणजे इच्छेची इथे पूर्ती होते. आता तुम्ही इथे म्हणसाल की इच्छा पूर्ती कसं काय, हे प्रयोजन कसं काय वापरलेलं आहे किंवा याचा उपयोग केलेला आहे. कारण इच्छापूर्ती हा दृष्टिकोन इथे महत्त्वाचा आहे. आजच्या कालखंडामध्ये आपण जर समजलं किंवा एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला राजा व्हायचे, तर तो व्यक्ती राजा होणार नाही. का तर आजच्या घडीला ते सांगता येत नाही की तो राजा होईल. कारण आज ज्या पद्धतीनं विविध कायदे आणि त्याच्या अनुषंगानं राज्य चालतं, म्हणजे संविधानाच्या दृष्टिकोनातून आजचं राज्य चालतं, तेव्हा त्याची जिज्ञासा तृप्ती, त्याची इच्छापूर्ती ही होणार नाही. तेव्हा त्यास एखादी जर कादंबरी राजकीय थाटाची किंवा राजकीय विचारवंतांची जर त्याला वाचण्यासाठी दिली तर तो काय करेल, आपली जी इच्छा आहे ती इच्छा तो ती कादंबरी वाचून पूर्ण करेल. म्हणजे प्रत्यक्ष तो काय करेल, त्या कादंबरीच्या वातावरणामध्ये तो काय होईल, रममाण होईल आणि तेथे तो आपली राजकीय जी विचारशैली आहे किंवा आपली जी मनातली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करेल. आणि तो प्रत्यक्षात त्या कादंबरीमध्ये काल्पनिक दृष्टिकोनातून राजा म्हणून वावरेल. म्हणजे येथे त्या वाचकाच्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल आणि त्यास आलेला जी इच्छापूर्तीची जी भावना आहे ती भावना इथे महत्त्वाची ठरते. त्यामुळे आधुनिक विचारवंतांनी सांगितलेली इच्छापूर्ती हे जे प्रयोजन आहे तर हे प्रयोजन आपणास या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. त्यामधून आपणास साहित्य वाचल्यानंतर आपल्या मनामधल्या वेगवेगळ्या ज्या इच्छा आहेत, ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना आपण परिपूर्ण करू शकतो. म्हणजे अशा दृष्टिकोनातून साहित्य आपणास या पातळीवरती नेऊन पोहोचतं. असं हे इच्छापूर्ती किंवा जिज्ञासा तृप्ती हे प्रयोजन आपणास उपयुक्त ठरतं. त्यानंतर पुढचे जे प्रयोजन आहे ते म्हणजे भावनेचे विरेचन. हे प्रयोजन ॲरिस्टॉटल यांनी सांगितलेले आहे. त्यांनी या प्रयोजनाला कॅथार्सिस असे नामविधान दिलेले आहे. कारण इंग्रजीमध्ये त्यास कॅथार्सिस असे म्हटलं जातं. कारण येथे त्यांनी साहित्यामधून भावनांचे किंवा मानवी मनामध्ये दाटलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचे विरेचन कशा पद्धतीने होत असते याचे इथे त्यांनी काय केलं आहे तर आपल्या या प्रयोजनामधून विवेचन केलेले आहे. कारण लेखक आपल्या पातळीवरती जाऊन अनुभवांच्या साह्याने तो काय करत असतो, आपले अनुभव हे साहित्यामध्ये काय करत असतो, रेखाटत असतो. म्हणजे त्या पद्धतीचे ते साहित्य तो काय करत असतो, रेखाटत असतो. म्हणजे एका लेखकाकडून आलेले जे अनुभव आहेत हे अनुभव जेव्हा वाचक आपल्या परीने तो वाचत असतो तेव्हा त्यास काही क्षणासाठी आपण वेगळ्या अनुभवाच्या युगामध्ये आहोत किंवा अनुभवाच्या एका विशिष्ट वातावरणामध्ये आहोत असं वाटतं. तेव्हा
वाचक वर्ग हा आपले जे दुःख आहे ते दुःख काय होतं तर तो विसरतो. म्हणजे येथे त्याची जी भावनिकता आहे ती भावनिकता दुःखाच्या दूर जाते. म्हणजे तो आनंदाचा काय करत असतो तर पुरेपूर उपयोग घेत असतो. म्हणजे इथे आनंद हा घटक महत्त्वाचा इथे सांगितलेला आहे. कारण प्रत्येक वाचकाला आपल्या साहित्यामधून आनंद आपणास अनुभवता यावा. कारण जेव्हा आपण जी साहित्यकृती वाचतोय त्या साहित्यकृतीमधून त्यास आनंद जर नाही मिळाला तर ती साहित्यकृती उत्कृष्ट नाही असं तो समजतो. कारण त्यास आनंद मिळणे हा येथे महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच आपणास असंही सांगता येतं की एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती आजारी आहे आणि आजाराच्या कालखंडामध्ये त्यास वेगवेगळे दुःख आहे. कारण आजारी व्यक्तीला आजारपणामध्ये वेगवेगळ्या वेदना होतात, त्याला त्रास होतात. मग या त्रासामधून त्याला काही क्षण जर साहित्य वाचल्यामुळे त्यास विरंगुळा मिळाला आणि त्यामधून त्याचं जे दुःख आहे ते दुःख शमवलं गेलं. म्हणजेच काय होतं की त्याची जी भावना आहे ती भावना येथे दुःखाच्या पासून परावृत्त होते. म्हणजे तो आनंद घेतो. म्हणजेच त्याची जी आजारपण आहे ते आजारपण काही क्षण तो काय करत असतो तर शमवतो. म्हणजे तो भावनेचे दुःख या भावनेचे तो काय करत असतो विरेचन करतो आणि आनंदी वातावरणात तो काय असतो तर साहित्याच्या माध्यमामधून जात असतो. म्हणजे आनंद सृष्टीमध्ये तो आनंद घेत असतो. म्हणजे येथे भावनेचे विरेचन हे ॲरिस्टॉटल यांनी आपल्या कॅथार्सिस या विचाराच्या साहाय्याने काय केलं आहे तर प्रकट केलेलं आहे. इथे लेखक आणि वाचक या दोन्ही दृष्टिकोनातून हे जे प्रयोजन आहे हे सांगितले गेलेलं आहे. कारण ॲरिस्टॉटलचं हे प्रयोजन अतिशय महत्त्वाचं आहे असं आपणास इथे सांगता येतं. नंतर पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे आनंद. आनंद हा घटक येथे महत्त्वाचा सांगितलेला आहे. कारण साहित्य सृष्टीमध्ये आपणास जेव्हा आपण साहित्यकृतीचा वाचन करतो कारण त्यामुळे आपणास साहित्यकृतीमधून आनंद घेण्याचा विचार हा एकमेव अभिप्रेत असतो. कोणालाही वाटणार नाही की एखाद्या साहित्यकृतीमधून आपणास दुःख मिळावं. कारण दुःखामधूनही काही व्यक्तींना आनंद घेण्याची प्रवृत्ती असते. कारण भावनात्मक साहित्य पण मोठ्या प्रमाणात आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा दृष्टिकोनातून वेगवेगळे साहित्य इथे आपणास पाहावयास मिळतो आणि त्याचा वाचक वर्गही मोठ्या प्रमाणात आपणास वाचताना आढळतो. म्हणजे इथे साहित्यकृतीमधून आनंद घेण्याची प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. कारण आनंद घेणं हे साहित्यामधलं महत्त्वाचं प्रयोजन आहे. इथे वाळिंबे यांनी आनंद या प्रयोजनाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. कारण त्यांच्या मते आनंद घेणं ही मोठी प्रयोजनाची एक विशिष्टता आहे. कारण त्यामुळे हे प्रयोजन प्रत्येक वाचकनिष्ठ महत्त्वाचं आहे. कारण आनंद घेणं ही प्रत्येक वाचकाची आवड आहे. तसंच लेखकाला आपल्या भावनांच्या परिपूर्णतेपर्यंत जाऊन आपलं जे साहित्य आहे ते साहित्य तो काय करत असतो रेखाटत असतो. म्हणजे त्यासही साहित्य निर्मितीची आनंद घेण्याची प्रवृत्ती ही निर्मितीक्षम जेव्हा होते तेव्हा तो काय करत असतो तर आपलं साहित्य निर्माण करत असतो. म्हणजे इथे आनंद या दृष्टिकोनातून जीवन या दृष्टिकोनालाही महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे जीवनपूर्ती व आनंद अशा दोन्ही दृष्टिकोनातून आपणास साहित्य येथे मोठ्या प्रमाणात जे प्रयोजन आलेलं आहे तर ते सांगता येतं. कारण या प्रयोजनामधून जीवन अनुभव जेव्हा लेखकाच्या अनुषंगाने येतात तेव्हा ते परिपूर्ण दृष्टिकोनातूनच असतात. कारण जेव्हा साहित्य निर्मिती होत असते तेव्हा ते ज्या पद्धतीने लेखकाच्या जीवनामध्ये आलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाची तो वेगवेगळ्या पद्धतीने काय करत असतो परिशीलन करत असतो. आणि या परिशीलनामधूनच जेव्हा वाचकाला ते म्हणजे पुस्तकाच्या साहाय्यानं ते मिळत असतं तेव्हा वाचक वर्ग त्या अनुभूतीतून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण लेखकाकडे जी आपल्या
प्रतिभेच्या साहाय्याने तो ज्या पद्धतीनं आपली कलाकृती रेखाटत असतो त्या कलाकृतीमध्ये तो आपली वेगवेगळी प्रतीक प्रमाण तो काय करत असतो, रेखाटत असतो आणि त्याच्या अनुषंगाने तो काय करत असतो, आपली साहित्यकृती परिपूर्णतेकडे नेत असतो। म्हणजे एखाद्या लेखकाकडे जसं अनुभव आहे त्याच पद्धतीने त्याच्याकडे प्रतिमा आणि प्रतिभा असते, ती इतर वाचकाकडे किंवा साधारण व्यक्तीकडे नसते। म्हणजे इथे लेखकाकडे जी पाहण्याची दृष्टिकोन आहे, जी त्याच्याकडे पाहण्याची जी वेगळीकता आहे, इथे ती साहित्यामध्ये तो काय करत असतो, रेखाटत असतो। म्हणजे त्या दृष्टिकोनातून येणारं जे साहित्य आहे हे परिपूर्ण असतं, हे यावरून सांगता येतं आणि त्या दृष्टिकोनातूनच एखादं साहित्य हे उच्च पातळीवरती जात असतं। कारण एखाद्या विषयावरती आपण अनेक लेखक पाहतोय की ते वेगवेगळ्या परीने काय करतात, तर लेखन करतात। म्हणजे आई हा विषय जर असेल तर आई या विषयावरती अनेक कवींनी कविता केलेली आहे, अनेक लेखकांनी लेख लिहिलेले आहेत। त्यामुळे आपणास एका विषयावरती अनेक प्रतिभा, अनेक विचार येथे मांडता येतात। म्हणजे आनंद घेताना लेखकालाही महत्त्व आहे आणि वाचकालाही महत्त्व आहे। कारण त्यामध्ये वाचकाला जेव्हा आपली इच्छापूर्ती ही होत असते त्यामुळे त्यास आनंद मिळत असतो, असे आपणास इथे सांगता येतं। कारण जीवन अनुभूती इथे महत्त्वाची आहे। जीवनपूर्ती आणि आनंद अशा दोन्ही दृष्टिकोनातून इथे साहित्याची रेलचेल पाहावयास मिळते आणि हे दोन्ही प्रयोजन आपणास योग्य ठरतात। कारण इथे त्या दृष्टिकोनातून साहित्याची रचना केलेली असते, असं आपणास येथे सांगता येतं। यानंतर पुढचे जे प्रयोजन आहे ते म्हणजे प्रचार। या प्रयोजनामध्ये प्रचारकीय दृष्टिकोनातून साहित्याचं विवेचन केलं गेलं आहे। कारण साहित्यामध्ये विविध विचारांचा प्रचार होत असतो। त्यामध्ये रशियाचा एक उदाहरण आपण घेणार आहोत। रशियामध्ये जे मार्क्सवादी विचारसरणी आहे त्या मार्क्सवादी विचारसरणीचा म्हणजे सामाजिक आणि साम्य अशा दोन्ही वास्तववादी विचारसरणीचा प्रचार हा रशियामध्ये साहित्याच्या माध्यमांमधून झालेला आहे। पुढे चालून त्याचा प्रचारकी थाट झाला। म्हणजे इथे राजकारणही कशा पद्धतीनं जेव्हा प्रचाराची भूमिका पार पाडतं, म्हणजे साहित्यामधून प्रचाराची भूमिका जेव्हा पार पाडली जाते त्याचं इथे समर्पक उदाहरण आपल्याला रशियाचं घ्यावं लागेल। कारण त्या कालखंडामध्ये रशियामध्ये जी साम्यवादी विचारसरणी होती त्या साम्यवादी विचारसरणीच्या अनुषंगानं मार्क्सवादी विचार कशा पद्धतीने प्रचारकीय दृष्टिकोनातून साहित्याची रचना होऊ लागली याचा इथे प्रत्यय आपल्याला घ्यावा लागतो। तसेच साहित्यामधून वेगवेगळ्या विचारांची काय होत असते, तर प्रचार होत असते। कारण साहित्य म्हटलं तर साहित्यामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विचार मांडले जातात। म्हणजे इथे आपणास विविध अशा भिन्न भिन्न वैचारिक दृष्टिकोनातून लेखन करणारी इथे लेखनशैली पाहावयास मिळते। तसंच वाचकांचीही विविध दृष्टिकोनातून वाचकांची मानसिकता देखील पाहावयास मिळते। त्या पद्धतीने लेखनही होतं आणि वाचनही होतं। म्हणजे प्रचार हा या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे। कारण एखाद्या विचाराचा प्रचार करण्यासाठी मानवाच्या मनामध्ये ते दडलेलं विविध विचार आहेत किंवा एखादी चांगली गोष्ट आहे तर हे सांगण्यासाठी आपल्याला साहित्याची आवश्यकता भासते। आणि काही लेखक हे काय करतात, तर साहित्यामधून प्रचारकीय थाटाचे लिखाण पण करतात। तर याचा आपल्याला इथे संदर्भ घ्यावा लागतो। त्यामुळे प्रचार हा साहित्य प्रयोजनाचा महत्त्वाचा घटक इथे आपणास सांगता येतो। नंतर पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे अनुभव विश्वाची समृद्धी। कारण लेखक म्हटला तर लेखकाकडे अनुभव संपन्नता असलीच पाहिजे। कारण लेखक हा इथे महत्त्वाचा दुवा आहे। कारण लेखकाने जर लिखाणच नाही केलं तर वाचक त्याविषयी वाचन करणारच नाही। म्हणजे लेखकाने जेव्हा पुस्तक तो लिही तेव्हाच वाचकाला ते पुस्तक वाचता येईल। म्हणजे इथे
लेखक काय करत असतो तर आपल्या अनुभव विश्वाचा तो काय करत असतो, पुस्तकांच्या माध्यमामधून आपले विचार तो प्रकट करत असतो आणि त्याचंच वाचन काय करत असतं तर हा वाचक तो वाचन करत असतो, म्हणजे पुस्तकाच्या माध्यमामधून तो वाचन करत असतो। मग इथे लेखकाला आलेले जे अनुभव आहेत तर हे अनुभव म्हणजेच त्यांनी त्याच्या जीवनामध्ये जे जे विचार त्याला अंगीकारलेला आहे, ज्या समाजामध्ये तो वाढलेला आहे त्या समाजाचे विविध विचार, तेथील जीवन प्रणाली, तेथील वेगवेगळ्या घटनांचा त्याने घेतलेला अनुभव, त्याच्या जीवनामध्ये आलेल्या विविध प्रसंगाचा त्याने घेतलेला अनुभव, याचं जिवंत चित्रण तो काय करत असतो तर साहित्यामध्ये करत असतो। म्हणजे त्याची जी अनुभव आहे, त्याची अनुभवाची जी जीवन प्रणाली आहे तर ती अनुभवाची जीवन प्रणाली साहित्यामध्ये असणं आवश्यक आहे। कारण हे प्रयोजन वाचकनिष्ठही आहे आणि लेखकनिष्ठही आहे। कारण लेखक हा आपला अनुभव जेव्हा साहित्याच्या दृष्टिकोनातून त्या पातळीपर्यंत पोहोचत असतो आणि साहित्य निर्माण करत असतो तेव्हाच त्यामधून वाचकाला साहित्य हे अनुभवता येते। कारण त्याच्यामध्ये लालित्यपणा, सौंदर्यपणा आला तरच ते साहित्य ग्राह्य धरले जाईल। कारण त्याच्यामध्ये जर साहित्य व्यवस्थित लिहिलं गेलं नाही तर साहित्य हे वाचकाला आवडणार नाही, त्यामुळे अनुभव हे क्षीण ठरतील। त्यामुळे इथे आपणास लेखकाचे अनुभव हे समृद्ध असणं गरजेचं आहे। कारण लेखकाच्या दृष्टिकोनातून आपणास पुस्तकाची निर्मिती केली जाते। आता इथे आपण असे सांगता येईल की लेखकाची मानसिकता ही इथे महत्त्वाची आहे। कारण जेव्हा लेखक आपलं साहित्य लिहित असतो तेव्हा त्याच्या मनावरती जे जी प्रसंग आहेत, जे त्याच्या सामाजिक दृष्टिकोनातून जे वातावरण आहे त्या वातावरणाचा त्याच्या मनावरती पडलेला प्रभाव, या प्रभावातून त्यांची जी अनुभवसृष्टी आहे त्या अनुभवसृष्टीतून त्याने निर्माण केलेलं साहित्य विश्व, या साहित्य विश्वाचा त्याच्या मनावर पडलेला प्रभाव, यामुळे जे साहित्य तो निर्माण करेल ते साहित्य आपणास अनुभवाचे आहे। त्यामुळे वाचकालाही त्या पद्धतीची अनुभव क्षमता असणं गरजेचं आहे आणि वाचकालाही त्या पद्धतीची अनुभव क्षमता असणं गरजेचं आहे। म्हणजे दोघांनाही, वाचकालाही आणि लेखकालाही अनुभव क्षमता असणं गरजेचं आहे असं इथे आपणास सांगता येतं। त्यामुळं हे प्रयोजन अतिशय उपयुक्त असं भारतीय आणि मराठी विचारवंतांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं आपणास सांगता येतं। त्यानंतर पुढचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे आत्माविष्कार। आत्माविष्कार हे प्रयोजन अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या प्रयोजनामध्ये लेखक दृष्टिकोनातून या प्रयोजनाला अधिक महत्त्व आहे। कारण लेखक हा आपला आत्मा साहित्यामध्ये प्रकट करत असतो आणि जेव्हा तो आपली साहित्यकृती निर्माण झाल्यानंतर त्या साहित्यकृतीचे तो पठण करत असतो, वाचन करत असतो, तेव्हा तो त्या साहित्याचा रसिक बनतो। म्हणजे तो काय करत असतो, आपल्या आत्माविष्काराची तो वाचन करत असतो, त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा रसिकाच्या दृष्टिकोनातून तो काय करत असतो, वाचन करत असतो। म्हणजे इथे त्याची रसिक वृत्ती ही जागृत होत असते। जसं की साहित्य निर्माण झाल्यानंतर लेखकाला जो आनंद मिळतो त्याच पद्धतीने जेव्हा एखादी स्त्री आई बनते आणि आई झाल्यानंतर तिला जो आनंद मिळतो त्याच प्रतीचा आनंद हा साहित्य निर्माण झाल्यानंतर लेखकाला होत असतो। म्हणजे इथे तो आपल्या आत्माविष्काराचा प्रकटीकरण तो काय करत असतो, प्रकट करत असतो। म्हणजे साहित्य निर्माण झाल्यानंतर त्याला जो होणारा आनंद आहे तो आनंद इथे द्विगुणित होत असतो। अशा पद्धतीने आपण आधुनिक विचारवंतांच्या प्रयोजनाचा इथे काय केलं आहे तर विचार केला आहे। त्यामध्ये भारतीय विचारवंतापेक्षा इंग्रजी विचारवंतांनी कशा पद्धतीने आपली वैचारिकता ही या प्रयोजनामधून सांगितलेली आहे। यामध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीही विचारवंतांची वैचारिकता इथे आपणास
सांगितलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी आपणास इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही प्रयोजनांचा आपण येथे समर्पकपणे अभ्यास केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून साहित्याचे काही प्रयोजन असतात, साहित्य कशासाठी निर्माण केलं गेलं आहे आणि साहित्यामधून काय अभिप्रेत आहे याचा आपल्याला इथे पुरेपूर संदर्भ मिळत असतो। आजच्या तासामध्ये आपण एवढीच माहिती घेऊ आणि थांबू। धन्यवाद।